तर अंबादास दानवे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारवर टीका केली आहे। मंत्रिमंडळ विस्तार हे देवापेक्षा मोदी आणि शहांना माहिती आहे, हा घणाघात दानवेंनी केला आहे। तर जनतेसाठी महाविकास आघाडीचा लढा सुरू राहणार असं सुद्धा दानवे म्हणाले। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण बघतोय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते पत्र सुद्धा देणार असल्याचं कळतंय आणि महायुतीकडून आज राज्यपालांना पत्र दिलं जाणार असल्याचं कळतंय। सविस्तर या संदर्भातली अपडेट। नक्कीच फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो उद्या होईल असं सांगितलं जात आहे। नागपूरमध्ये दुपारी 4 वाजता हा विस्तार होईल, मात्र त्या अगोदर महायुतीकडून राज्यपालांना आहे ते पत्र दिलं जाणार आहे आणि याच पत्रामध्ये नेमके कोण कोण मंत्री शपथ घेणार आहेत त्यांची नावं देखील असणार आहे। त्यामुळे हे शपथ पत्र दिल्यानंतर कोणाकोणाची वर्णी लागते हे स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। निश्चितच गणेश, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर या क्षणाची मोठी बातमी समोर येते, मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आलेला आहे। महायुतीकडून आज राज्यपालांना पत्र दिलं जाणार असं सूत्रांनी सांगितलंय। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता राज्यपालांना पत्र दिलं जाणार आहे।